राष्ट्रवादी डिझाइन बॉक्स या डिजिटल मीडिया कंपनीचं काम थांबवण्यात येणार आहे। डिझाइन बॉक्स या कंपनीचे मालक नरेश अरोरा हे राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार होते। 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये नरेश अरोरा यांनी राष्ट्रवादीचं काम करून निवडणूक जिंकावून सत्तेत आणलं होतं। अजित पवार यांच्या निधनानंतर नरेश अरोरांच्या डिझाइन बॉक्स या कंपनीचं काम आता थांबवलं गेलं। आणि अजित पवारांचा निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या नरेश अरोरांवर राष्ट्रवादीचेच आमदार अमोल मिटकर यांनी काही गंभीर आरोप केलेले आहेत। नरेश अरोरांनी जाणीवपूर्वक निवडणुकीच्या अगोदर चुकीचा सर्वे दिल्याचा सुद्धा आरोप मिटकर यांनी केलेला आहे। तर अजित पवारांच्या अपघाती मृत्यूचा नरेश अरोरा आणि अशोक खराशी काही संबंध आहे का याची चौकशी सुद्धा व्हावी अशी मागणी सुद्धा मिटकरी करतात। मी एवढंच सांगतो की अजितदादांच्या विमान अपघाताचं प्रकरण हे महाराष्ट्रामध्ये अजूनही ताजं आहे आणि 28 जानेवारी 29 जानेवारी या दरम्यान त्यांचे सीडीआर तपासले पाहिजे। ते त्यांची पीआर एजन्सी होती डिझाइन बॉक्स नावाची, त्याचं कंत्राट आमच्या पक्षाकडे होतं। पण सचिन पायलट असतील, DK शिवकुमार असतील, त्याच्यानंतर अशोक गहलोत असतील, या सर्वांनी त्यांना हाकलून दिल्यानंतर ते आमच्या पक्षात कसे आले, कोणी आणलं याच्यावर मला भाष्य करायचं नाहीये। पण सुनेत्रा वहिनींचं मनापासून आभार की त्यांनी त्याला घरचा रस्ता दाखवलाय। पण अजितदादांच्या विमान अपघाताच्या संदर्भात नरेश अरोराचे कॉल डिटेल्स काढले पाहिजे, एवढं मात्र मला या निमित्तानं मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन कळवायचं आहे।